मित्रहो, आज आपण एका वेगळ्या आणि थोडंसं नवीन वाटणाऱ्या, खरं नवीन नाही परंतु नवीन वाटणाऱ्या अशा विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. विषय कोणता आहे तर मानवाधिकार व शिक्षण. हे काय मानवाधिकार आहे तर एक लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यासारखाच एक जीव आहे आणि जसं पृथ्वी तलावर प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे तसं मानवाला देखील जगण्याचा अधिकार आहे. परंतु मानव हा प्राणी हा बुद्धिमान प्राणी असल्यानं त्यांनी समाज नावाची एक व्यवस्था निर्माण केली आणि मग मनुष्य हा प्राणी दोन पातळीवर जगू लागला. एक म्हणजे वैयक्तिक एक प्राणी म्हणून किंवा एक जीव म्हणून किंवा एक बीइंग म्हणून आणि एक त्या समूहाचा त्या समाजाचा एक घटक म्हणून. ही उन्नत अवस्था आहे खरं जगण्याची. परंतु असं व्हायला लागलं काही वेळेला की त्याचं वैयक्तिक जीवन जे आहे त्या वैयक्तिक जीवनावर हे जे समाज जीवन जे आहे किंवा सामाजिक बंधनं जी आहेत ती काही वेळा इतकी भारी पडायला लागली की त्याचं वैयक्तिक जीवनच संपुष्टात यायला लागलं. आणि म्हणून मग याचा थोडासा वेगळा विचार व्हायला पाहिजे असं काही तज्ज्ञांना वाटायला लागलं. आणि मग त्या दृष्टिकोनातून असा एक विचार सुरू झाला. त्याची पार्श्वभूमी आपण थोडीशी बघूया. जगामध्ये कशी सुरुवात झाली. मग म्हणल्याप्रमाणे की मानव हा निसर्गातील अनेक जीवापैकी एक जीव आहे आणि मनुष्य हा विशिष्ट समूहाचा समाजाचा एक घटक देखील आहे. आता निसर्गवादी जे लोक आहेत म्हणजे काही असे लोक म्हणणारे असतात निसर्गवादी फिलॉसॉफर जे आहेत तर त्यांचं असं म्हणणं असतं की शेवटी श्रेष्ठ कोण आहे, समाज श्रेष्ठ आहे का मनुष्य श्रेष्ठ आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्ती हीच श्रेष्ठ आहे. का तर व्यक्ती जन्माला आली आणि समाज ह्या व्यक्तीनं जन्माला घातलेली गोष्ट आहे. समाजाने व्यक्तीने घातलेली तर व्यक्तीने समाजाला जन्माला घातलेला आहे आणि म्हणून त्या व्यक्तीच्या वैयक्तिक अधिकारावर वैयक्तिक हितावर वैयक्तिक अस्तित्वावर गदा येईल असं कुठलाही नियम कुठलेही कायदे असू नयेत असं त्यांना वाटतं. आणि मग हे कशामुळे असं झालं तर मी म्हणलं तुम्हाला एकदा समाज म्हणून निर्माण झाला समूह असतो आणि आपण म्हणतो की समाज हा सर्वात उन्नत हा समूह आहे. जे समूहाचे प्रकार सांगतो प्रायमरी सेकंडरी टर्शरी असे. तर हे जे आहे तर त्याच्यामध्ये हा उन्नत समाज ही सगळ्यात वरची अवस्था आहे समूहाची. मग हे समाज काय करत असतो एक समाज म्हणून टिकण्यासाठी काही नियम अटी बंधनं तयार करत असतो आणि त्या अटीनं बंधनं पाळून प्रत्येक व्यक्तीने वागावं अशी अपेक्षा करतो. पण जोपर्यंत ह्या अटी किंवा हे नियम हे सर्वसामान्यांना सोयीस्कर असतात तोपर्यंत ठीक आहे. परंतु काही वेळेला त्याचा अतिरेक व्हायला लागतो आणि त्या अतिरेक झाल्यामुळं व्यक्तीचं अस्तित्वच धोक्यात यायला लागतं. व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात यायला लागतं आणि म्हणून मग ही काही बरोबर नाही असं काही लोकांना वाटतं. आपल्याला माहिती आहे की पूर्वीसुद्धा आपल्याकडे असेल किंवा पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा जे समाजाच्या विरुद्ध गेले ज्यांनी स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना समाजाकडून हाल सोसावे लागले. ज्ञानेश्वरांना हाल सोसावे लागलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आपले समाजसुधारक आगरकरांना हाल सोसावे लागलेले आहेत. ज्योतिबा फुलेंना हाल सोसावे लागलेले आहेत. कारण ह्याने आपले विचार मांडले स्वतःचे विचार मांडायला सुद्धा समाज तयार नव्हता, ऐकून घ्यायला तयार नव्हता. मग हे चुकीचं आहे असं वाटायला लागलं आणि मग ह्याचा काहीतरी वेगळा विचार व्हायलाच पाहिजे असं सर्व जगातल्या लोकांना असं वाटायला लागलं. पण खऱ्या अर्थाने ह्याला जे बळ मिळालं ह्या विचाराला तर ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये. दुसऱ्या महायुद्धात जो जीवनचा छळ झाला खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्ध झाला म्हणण्यापेक्षा दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरपासूनच जीवनचा छळ सुरू होता. त्याचा उद्रेक झाला त्या महायुद्धामध्ये. तर तो असा झाला की एक विशिष्ट जनसमुदाय जो आहे हा समुदाय हा वाईट आहे, दुष्ट आहे, अत्यंत कपटी आहे, क्रूर आहे असं मानून त्या समूहातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जिवंत मारायला लागलात. इतक्या टोकाचा तुम्ही त्याचा द्वेष करायला लागला. तिथला समाज जर्मन लोकांनी छळ केला. म्हणजे ते इथपर्यंत त्याचा अतिरेक झाला की ज्यू हे जे लोक आहेत त्यांना बंदुकीच्या गोळीनेसुद्धा मारू नये का तर बंदुकीची गोळी ही फार महाग आहे. त्यापेक्षा हे हजारो लोक एकत्र घालून मारणं हे सोयीचं आहे म्हणून गॅस चेंबर सुरुवात करण्यात आलेला दुसऱ्या महायुद्धात. म्हणजे किती पाशवी सगळा हा विचार हा झाला आणि त्या जीवनचा खूप छळ झाला.
आणि मग तिथून ही जगातच सगळ्या सुरुवात झाली की याच्यावर काहीतरी आपल्याला संपूर्ण जगाचे म्हणून काही जगामध्ये ज्या काही माणसं राहतात त्यांच्यासाठी पण वेगळे नियम असायला पाहिजेत, अशी एक भूमिका तयार झाली. आणि मग हे झाल्यानंतर की याच्यामध्ये 1946मध्ये युनोमध्ये या संदर्भात एक विधेयक आणण्यात आलं की बा एक मानव म्हणून जगण्यासाठी काही आपण नियम तयार करायचे, आणि त्यासाठी काही नियम असे विधेयक आणलं. आणि ॲक्च्युली ते झालं 10 डिसेंबर 1948ला हे विधेयक पास झालं. आणि म्हणून आपण 10 डिसेंबर हा दिवस जो आहे तो मानवी हक्क दिन म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये पाळत असतो. आता हे मग काय आहे मानवी हक्क? मग ते मानवी हक्क म्हणजे आता पहा, मग ते भारतातही असतील, पाकिस्तानमध्ये असतील, रशियामध्ये असतील, चीनमध्ये असतील, अमेरिकेमध्ये असतील, इंग्लंडमध्ये, सगळ्या जगामध्ये हे ह्युमन राईट जे आहेत हे सर्व ठिकाणी लागू असणार आहेत. लक्षात घ्या, युनिव्हर्सल झाले आता. म्हणजे भारतातले घटनेचे कायदे, घटनेने मिळणारे काय हक्क भारतीयांना उपयोगी आहेत. अमेरिकन घटनेने दिलेले अधिकार ते अमेरिकन लोकांना उपयुक्त आहेत. परंतु मानवी हक्क जे आहेत हे जगातल्या प्रत्येक नागरिकाला जे उपभोगायला मिळतात असे हे हक्क आहेत. म्हणजे युनिव्हर्सल असे हक्क आहेत. ह्याचे 3 असं कोणते अधिकार आहेत? त्याच्यामध्ये 3 साधारणपणे त्याचं आपण वर्गीकरण करतो. एक सर्वसामान्य अधिकार, नागरी आणि राजकीय अधिकार, आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार. ते कसे कोणकोणते आहेत ते आपण जरा पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूया. सर्वसामान्य अधिकार कोणते? तर सर्व मानवजात जन्मजात स्वतंत्र आहे, तसेच मानव अधिकाराच्या दृष्टीने समान प्रतिष्ठित आहेत. म्हणजे आता या ठिकाणी मगाशी जे आपण उल्लेख केला तोच यातून पुन्हा मी सांगतो तुम्हाला की हा जो कायदा आहे किंवा हे जे कायदे आहेत हे सर्वांसाठी, म्हणजे आफ्रिकेतला मनुष्य असू देत, भारतातला असू देत, जपानमधला असू देत, गोरा असू देत, काळा असू देत, उंच असू देत, बुटका असू देत, पांढरा म्हणजे रंग, उंची, वर्ण, अंश, भेद कुठलंही न पाहता सर्व लोक, सर्व मनुष्य, हा प्राणी हा सारखा आहे. श्रीमंत गरीब हा भेद नाही, कुठला वंशाचा भेद नाही, रंगाचा भेद नाही, देशाचा भेद नाही, राज्याचा भेद नाही, भाषेचा भेद नाही, सर्व सारखे आहेत. हा अधिकार हा सगळ्यात पहिल्यांदा आहे. म्हणजे मानव म्हणून त्याचा हा अधिकार आहे. नंतर हे सर्व अधिकार मिळण्यासाठी सर्व मानवजात त्याच्या जात, वंश, रंग, लिंग, भाषा, प्रदेश यांचे निरपेक्ष प्राप्त आहे. म्हणजे हेच अधिकार मिळण्यासाठी, म्हणजे हा जो अधिकार आपण दिलेला आहे हा कुणाला प्राप्त आहे? सर्वांना. म्हणजे कुणालाही यातनं वगळलं जात नाही. जे जात, वंश म्हणल्याप्रमाणे जात, वंश, रंग, लिंग हे कुठलंही नाही. म्हणजेच स्त्री असेल, पुरुष असेल, म्हणजे या ठिकाणी मग म्हणल्याप्रमाणे गोरा असेल, काळा असेल, महाराष्ट्रीयन असेल, कानडी असेल, अमेरिकन असेल, भारतीय असेल, जपानी असेल, कम्युनिस्ट असेल, काँग्रेसी असेल, भाजपा असेल, वगैरे वगैरे, हे सगळ्यांसाठी हे जे काय अधिकार प्रत्येकाला हा मिळालेला आहे. आता हे महत्त्वाचे अधिकार आहेत काय पहा, नागरी आणि राजकीय अधिकार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, स्वातंत्र्याचा व संरक्षणाचा अधिकार आहे. आता आपल्याला काही वेळा असं वाटण्याची शक्यता आहे की सर ह्यात काय विशेष सांगते आम्हाला, हे आम्हाला आहेच की, असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. आपल्याला असं का वाटतं तेही सांगतो मला मी. आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती 1948 साली, म्हणजे 48 नंतर तयार झालेली आहे. म्हणजे आपण 50ला ती लागू करून घेतली आणि त्या दरम्यान म्हणजे 48 तो जे काही कालावधी स्वातंत्र्यानंतरचा कालावधी होता आणि ज्यावेळेला आपली घटना समिती बसली आणि घटना समितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. आणि विशेषतः आंबेडकरांनी संपूर्ण जगातल्या चांगल्या चांगल्या देशांच्या ज्या राज्यघटना आहेत ह्या घटना पाहिल्या. त्याच वेळेला हे जे विचार होते सगळे आलेले, ह्याही विचारांचा आपल्याला त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये आपण लोकांना अधिकार दिले. आणि त्यामुळे असं वाटायला मला ह्यात काय विशेष आहे, आम्हाला हे अधिकार आहेतच की. लक्षात घ्या, हे अधिकार तुम्हाला फुकट मिळालेले नाहीत, तुमच्या घटनेने तुम्हाला दिले. परंतु प्रत्येक देशामध्ये असं झालेलं नाही आहे. प्रत्येक देशामध्ये असं झालेलं नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं महत्त्व का वाटत नाही फारसं, त्याचं कारण असं की आपल्याला हे अधिकार आपल्या घटनेनेच मूलभूत अधिकारात बरेचसे दिले असल्यामुळं आपल्या कदाचित याचं महत्त्व लक्षात येत नाही. परंतु सर्वच देशामध्ये असे अधिकार मिळालेले नाहीत. म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे आता असं एखादा मनुष्य, अशी कल्पना करू आपण, एखादा मनुष्य खूप आजारी, सारखा रोगट आहे, मग मारून टाकायचं का त्याला? काय उपयोगीच नाही, देशासाठी काय उपयोग नाही, कुटुंबासाठी उपयोगाचा नाही, समाजासाठी. मग त्याला घाला गोळ्या घालून मारून टाकू, विनाकारण कशाला खर्च करत बसायचं असं वाटेल कदाचित.
असं नाही लक्षात घ्या, तर त्या व्यक्तीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे अपंग असेल, कमी बुद्धीचा असेल, आजारी असेल, कुठल्याही जातीचा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि संरक्षणाचाही अधिकार आहे. म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून जगत असताना माझं स्वतःचं संरक्षण करण्याचा मला अधिकार आहे. जसं आपण म्हणतो पहा की आपण काही वेळेला ऐकतो काही गोष्टी की चोर आले, मग चोरांनी काहीतरी हल्ला केला त्या घरच्या लोकांच्यावर आणि मग त्या झटापटीमध्ये चोर मारला गेला, घरमालक नाही, चोर मारला गेला. तर अशा वेळेला लक्षात घ्या, खरं म्हणजे तो खूनच झाला, त्या चोराचा खून झालेला असतो. पण अशा वेळेला हा जो अधिकार असतो म्हणजे ज्या व्यक्तीचा म्हणजे मी माझ्या संरक्षणासाठी म्हणून मी मारामारी करत होतो आणि त्यात ती व्यक्ती गेलेली आहे, ह्या अधिकाराचा त्याला फायदा मिळत असतो, लक्षात घ्या, मिळू शकतो. म्हणजे आपल्याला संरक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे कुठून कशापासूनही, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं मारायला आला असेल किंवा आणखी कुठल्या राष्ट्राने आपल्याला हल्ला केला असेल तर स्वतःचं संरक्षण करण्याचा आपल्याला अधिकार आहे. तसंच गुलामगिरीला प्रतिबंध केलेला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती की गुलामगिरी होती आणि माणसाने विकत होती. सर आपल्याकडे फारसाच प्रकार नव्हता, आपल्याकडे वेगळा प्रकार होता, पण तसा नव्हता. पाश्चात्य राष्ट्रामध्ये आपल्याला माहिती की हे निग्रो जे आहेत हे गुलाम म्हणून विकले जात असत. मध्यपूर्वेमध्ये सुद्धा काही गुलाम विकले जात असत. आपल्याकडे गुलाम अशी विकण्याच्या काही प्रथा नव्हती, तरीसुद्धा आपल्याकडचा हा प्रकार होता. कसा होता आपल्याकडं, ज्याला आपण वेठबिगार म्हणतो, थोडासा सौम्य म्हणू आपण, वेठबिगारासारखा हा प्रकार होता. तर आता हा प्रकार राहणार नाही, ह्याला प्रतिबंध आहे. म्हणजे मी तुला विकत घेतलं आणि मी एकदा विकत घेतलं, तू माझी मालकी आहे तुझ्यावर आणि मग मी म्हणेल तसं तू केलं पाहिजे, अशा पद्धतीची जी रचना आहे, अशा पद्धतीची जी भावना आहे, अशा पद्धतीचा जो अधिकार आहे तो किंवा हक्क तो काढून घेतलेला आहे त्या व्यक्तीचा आणि त्या गुलामाला आपण स्वतंत्र केलेलं आहे. म्हणजे कुणालाही असं विकत घेता येणार नाही, कुणालाही असं वेठबिगार म्हणून ठेवता येणार नाही, कुणालाही असे कायमस्वरूपी बंधनात ठेवता येणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. नंतर क्रौर्य, उत्पीडन व अमानवी शिक्षेस प्रतिबंध. म्हणजे प्रत्येक राष्ट्रांनी आपले काही क्रिमिनल लॉज काही केलेले असतात. आपल्याकडे म्हणतो आपण IPC वगैरे कोड आहे शिक्षेचं वगैरे. हे जरी खरं असेल, त्या राष्ट्रांनी जरी केलं असलं तरीसुद्धा आपल्याला हे विचार करावा लागतो, एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर ती विशिष्ट जे त्याच्यामध्ये क्रौर्य असता कामा नये, क्रूरता असता कामा नये, अमानवी असं काही असता कामा नये, अशा पद्धतीची शिक्षेला आहे. त्यांना इव्हन फाशी देणं ह्याला सुद्धा त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे असं म्हणतं आपल्याकडे काही वेळेला असं होतं की एखाद्याने खूप मोठा गुन्हा केलेला असतो आणि मग आपण भावनेच्या भरात म्हणून त्याला फाशी द्या, याला काय अर्थ आहे का वगैरे. एक लक्षात घ्या, ह्युमन राईटमध्ये फाशीची जी शिक्षा आहे त्याला प्रतिबंध आहे आणि ही अमानवी गोष्ट आहे. कारण पूर्वी अशा गोष्टी घडत होत्या, खरं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, खुनाला खून, अमुक तमुक, असं जो काय होतं, एक डोळा काढला दुसरा डोळा काढणार, मी ह्यानी मारलं तर मी मारू नये का. अगदी शिवाजी महाराज असतील, अकबर असेल किंवा आणखी जे चांगले राजे म्हणून आपण प्रसिद्ध आहेत, त्यांच्या काळामध्ये सुद्धा, त्यांच्या राजवटीमध्ये सुद्धा क्रूर अशा शिक्षा होत्या. कारण त्या तत्कालीन सम्राटांमध्ये त्या मान्य होत्या. म्हणजे अगदी एखादा कडेलोट करणं, गंभीर गुन्हा केला असेल तर कडेलोट करणं म्हणा, किंवा त्याला काय म्हणतो आपण हातपाय तोडणं म्हणा, किंवा डोळे काढून घेणं म्हणा, अशा पद्धतीच्या शिक्षा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये होत्या. पण आता अशा शिक्षा ज्या आहेत ह्या अशा शिक्षेला फाटा दिलेला आहे. अशा शिक्षा तुम्हाला करता येणार नाही. नंतर कायद्यासमोर पद म्हणून नव्हे, व्यक्ती म्हणून ओळखले जाण्याचा अधिकार. म्हणजे एखाद्या प्राधिकरणापुढं, एखाद्या कोर्टासमोर आपलं भरायचं असेल तर मी अमुक एक अधिकारी आहे, मी प्रोफेसर आहे, किंवा मी कुठलं तरी ऑफिसमधला बॉस आहे, बँकेचा मॅनेजर आहे, किंवा IAS अधिकारी आहे, असं म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून पुढे जाण्याचा अधिकार आहे मला माझी वैयक्तिक एक XY जी काही ओळख असेल त्या ओळखीनंच मला ओळखलं जावं, असा त्याचा भाग आहे. म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. हे जर आपण आत्ता आपल्याकडं म्हणलं तुम्हाला की आपल्या घटनेने सगळं आपल्याला दिलं असल्यामुळे आपल्याला फारसं महत्त्व वाटत नाही. आपल्याकडं आपण पंतप्रधानाला देखील शिक्षा करतो, तोच नियम कायदा आहे, तोच मला कायदा आहे, तोच कुठल्या रस्त्याच्या माणसाला कायदा आहे, कुणाला सगळ्यांनाच तोच कायदा आहे केंद्र देशामध्ये. तसं आता मी म्हणलं तुम्हाला आपल्याला हे काय आहे तर आपल्या घटनेनं आपल्याला दिलं आहे, आपल्या घटनेनं दिलं असल्यामुळे आपल्याला काही महत्त्व वाटत नाही. परंतु काही राष्ट्रामध्ये असं नाही,
म्हणून त्या ठिकाणी हे मानव अधिकार जे आहेत त्याच्यामध्ये हा अधिकार दिला आहे की सर्व समान. म्हणजे जो कायदा श्रीमंत असेल तोच गरिबाला असेल, तोच पंतप्रधानाला असेल, तोच राज्यकर्त्याला असेल किंवा तोच कार्यकर्त्याला असेल किंवा सामान्य माणसाला असेल, अशा अर्थानं. नंतर कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय प्राधिकरणाकडून सक्षम व परिणामकारक उपाययोजना मिळण्याचा अधिकार. म्हणजे ज्या ज्या राष्ट्रात कोणी तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी मला जे काही मला हे मिळायचं असेल, समजा त्या राष्ट्राने काही तरतूद केली असेल, समजा आपल्याकडे आपण रेशनिंग म्हणतो, साधी गोष्ट घेऊया आपण, तर ते रेशनिंग मिळण्याचा म्हणजे मला अधिकार आहे. प्रत्येक कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय प्राधिकरणावर सक्षम आणि परिणामकारक उपाययोजना मिळण्याचा अधिकार म्हणजे काय, तर अगदी सामान्य मी गोष्ट घेतली, रेशनिंग मिळणं, मताचा अधिकार मिळणं, हे जे काही हे प्रत्येकाला मला मिळण्याचा अधिकार आहे. मी गरीब आहे म्हणून मला मिळणार नाही असं होणार नाही. काही राष्ट्रामध्ये हे नव्हतं. इव्हन पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा स्त्रियांना सुद्धा कितीतरी दिवस मताचा अधिकार नव्हता, नीट लक्षात घ्या. म्हणजे परंतु मी म्हणत तुम्हाला की आपल्याकडं आपली राज्यघटना इतकी सुंदर आहे की अत्यंत सक्षम आहे आणि याचं खूप क्रेडिट जातं म्हणजे त्या काळातली सगळी घटनातज्ञ असतील त्यांना आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्यांनी खूप विचारपूर्वक हे सगळं केलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे जगातल्या उत्तमोत्तम ज्या बाबी आहेत या सगळ्या आपल्या घटनेत आणलेल्या असल्यामुळं आपल्याला त्याचे फायदे आपसूक मिळतात. आणि काही वेळेला मग काय होतं, हे जे आपसूक आपल्याला मिळतात ना त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. अशा अर्थानं आपण इकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. नंतर मनमानी कैद करणं, डांबून ठेवणं किंवा हकालपट्टी करणं यास प्रतिबंध. म्हणजे आपल्याला समजा अशी कल्पना करू आपण, मी कोणाला तरी पैसे दिलेत उधार, 10,000 रुपये दिले किंवा 1,00,000 रुपये दिले आणि तुम्हाला पैसे मला देतच नाही आहे, तर मग मी काय करणार, मी तो ठेवतो डांबूनच माझ्या घरामध्ये. तर असं चालणार नाही, असं चालणार नाही. हे मानवी अधिकारात बसत नाही, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इव्हन मलाच नव्हे, व्यक्तीलाच नव्हे, राष्ट्रालासुद्धा, एखाद्या प्राधिकरणालासुद्धा, एखादं ऑफिस असेल, एखादं कार्यालय असेल, ते कार्यालयसुद्धा म्हणत असेल की मी तुला हाकलून देतो इथून, तर चालणार नाही, लक्षात घ्या. मनमानीपणानं नाही. हां, कायद्याच्या भाषेमध्ये त्याच्या जर समजा गुन्हा सिद्ध झाला तर त्या गुन्ह्याला ज्या काही तुमच्या राष्ट्राच्या IPC कोडमध्ये ज्या शिक्षा असतील त्याच शिक्षा तुम्हाला द्याव्या लागतील. मनमानीपणा म्हणून बॉसला वाटलं म्हणून उद्यापासून हाकलून देतो तुला किंवा मी तुला डांबून ठेवतो, तू काम केलं नाहीस, तर असं चालणार नाही. याला प्रतिबंध केलेला आहे. नंतर निष्पक्ष व स्वतंत्र न्यायाधिकरणाकडून योग्य आणि सार्वजनिक सुनावणीमध्ये संपूर्ण समानतेचा अधिकार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या, की मला असं वाटलं की मला या ठिकाणी न्याय मिळणार नाही. समजा एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केलेला आहे आणि त्याला असं वाटतं की ते न्यायाधीश जे आहेत किंवा ते न्यायाधिकरण आहे हे काही मला न्याय देणार नाही, तर ते असं विनंती करू शकतं की मला या कोर्टापुढं नाही तर मला दुसऱ्या कोर्टापुढं मला माझी ही चालावी, कारण मला ते वाटतं की माझं निष्पक्ष किंवा स्वतंत्र न्यायाधिकरण नाही आहे, तर त्या स्वतंत्र न्यायाधिकरणाकडून माझी चौकशी व्हावी. आणि म्हणून आपल्याला असं काही वेळा अशा आपण केसेस पाहतो की गुजरातमधला एखादा खटला महाराष्ट्रात चालतो किंवा महाराष्ट्रातला खटला दुसरे दिल्लीला चालतो किंवा आणखी कुठं वगैरे वगैरे, त्या खटल्याच्या ह्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि ती जी काय मागणी त्यांनी केली असते ती मात्र बरोबर आहे का हे कोणा कोर्ट ठरवतं आणि मग त्याला तसं त्या ठिकाणी अधिकार मिळतो. नंतर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निष्पाप आहे असे समजले जाण्याचा अधिकार. तर आपल्याकडं आपण म्हणतो जे आपल्याला सगळ्याला माहीत आहे, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी असतो, तो गुन्हेगार नसतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तोपर्यंत त्याला शिक्षा करता येत नाही. म्हणजे आपल्याला पोलिसला पकडून नेतात तेव्हा तो गुन्हेगार नसतो, नीट लक्षात येतो, तो गुन्हेगार नसतो, संशयित असतो. नंतर त्याला या ठिकाणी ज्या वेळेला त्याच्यावर तो असं वाटतं की त्याला प्रायमा फेशी झाला म्हणून आपण की नाही ह्याचे जे आरोप ठेवलेले हे थोडेसे विचार करण्यासारखे आहेत असं वाटतं आणि मग त्याला अटक होते, तरी सुद्धा गुन्हेगार होत नाही, लक्षात घ्या. गुन्हेगार कधी होतो, ज्यावेळेला अटक करून ज्यावेळेला कोर्टामध्ये नेलं जातं आणि कोर्ट जर त्याला सांगतं की ही शिक्षा त्याला झाली, हे गुन्हा केलेला आहे आणि मग हा गुन्हेगार आहे, तोपर्यंत तो गुन्हेगार नाही, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीच्या या ठिकाणी हा अधिकार आपल्याला मानव अधिकारानं दिलेला आहे आणि आपल्याकडे तो आपल्याला आपोआप मिळालेला आहे. नंतर कायद्याच्या पूर्वलक्षी प्रभावापासून मुक्ती मिळण्याचा अधिकार. म्हणजे हे कशासाठी पहा, विशेषतः
हे राजकीय लोकांसाठी याचा संबंध येतो. काही वेळेला काय होतं की एखादं सरकार बदललं आणि मग सरकारला असं वाटलं की नाही आता मला ह्या लोकांनी त्रास दिला होता ना, मग ह्याला आता शिक्षा करायची. मग काय करायचं, कायदा करायचा की मागपासून जो लागू होईल असा, आणि त्या विशिष्ट व्यक्तीला तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करायचा कळलं. तर त्या व्यक्तीला मग समजा XY माणसाला एखाद्या शासनानं असा कायदा केला पूर्वलक्षी प्रभावानं आणि त्याला गुन्हेगार ठरवावं लागलं, तर त्या व्यक्तीला ह्या ह्युमन राईटचा फायदा घेता येतो. मानवी अधिकार जो आहे त्याला हक्क मिळतो की तुम्हाला पूर्वलक्षी प्रभावानं हा कायदा लागू करता येणार नाही अशा अर्थानं. नंतर व्यक्तीच्या खाजगी जीवनात अकारण मनमानीपणे ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध करण्याचा अधिकार. आता काही वेळेला आपल्याला असं वाटतं पहा की काय ते पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनच्या समोर ते घर आहे, त्या घरात त्या नवरा बायकोला मारतो, पोलीस बघते तरी पोलीस काही लक्ष घालत नाहीत. पोलीस लक्ष घालणारच नाहीत, पोलिसांनी लक्ष घालणं अपेक्षितच नाही, कारण ते त्यांचं वैयक्तिक जीवन आहे. जोपर्यंत कुणीतरी तक्रार करत नाही, म्हणजे ती त्या ज्याच्यावर काही हे होतं ते कुणी तक्रार करत नाही, त्याला पोलिसाला बोलवत नाही, तोपर्यंत पोलीस लक्ष घालणार नाहीत किंवा घालणं अपेक्षितही नाही. समजून घ्या ते. म्हणजे तुमचं ते खाजगी जीवन आहे. किंवा आपल्या घरी समजा काही पोलिस आले तर पोलिसांना किंवा कोणाच्या घरी गेले तर पोलिसांना आपल्याला त्या घरमालकाला विचारावं लागतं मी आत येऊ का. जोपर्यंत असं अर्थात जर ते वॉरंट घेऊन आले असतील किंवा कोर्टाचे काही आदेश घेऊन आले तर गोष्ट वेगळी. परंतु जर तुम्ही मनमानीपर्यंत पोलीस यायला कुणाला उचलून यायला लागले असे करण्याचा त्यांना अधिकार नाही. का तर खाजगी जीवनात ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही. म्हणून आपल्याकडे कदाचित आपल्याला माहीत असेल की हा जो कायदा आहे किंवा हे ह्युमन राईट आहे ह्याच्या अनुषंगानं बऱ्याच मध्ये आधी तरंगाशी उठले होते पहा. ज्यावेळेला आपण आधार कार्डची सुरुवात केली त्यावेळेस काही लोकांना असं वाटतं आपल्याकडं किंवा वाटत होतं त्यावेळेला की आधार कार्डनं तुम्ही सगळ्या गोष्टी लिंक करणं म्हणजे आमच्या ह्या खाजगी जीवनामध्ये तुम्ही ढवळाढवळ करणं शासनानं, म्हणून ते योग्य नाही असं होतं. तसंच मध्ये आपल्याला असंही ऐकायला मिळतं की जर शासनानं कोणाशी फोन टॅपिंग केलं तर फोन टॅपिंग करता येत नाही. लक्षात घ्या, फोन टॅपिंग करणं कारण माझ्या खाजगीपणाचा भंग होतो. माझ्या खाजगी कधी करता येईल आपण त्यातला महत्त्वाचा शब्द आहे मनमानीपणे. म्हणजे वाटलं म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर वाटलं म्हणून तुमची फोन टॅप केला असं नाही चालणार. तुम्हाला जर विशिष्ट तुम्हाला काही संशय आला तर त्याचं सिद्ध झालं किंवा असं वाटलं संबंधित प्राधिकरणानं मान्यता दिली तरच ते फोन टॅपिंग करता येईल, अन्यथा नाही. किंवा शत्रू राष्ट्र आहे त्यांच्या काही गुप्तहेर संघटना वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आहेत तरच फोन टॅपिंग करता येतं, अन्यथा आमचा फोन टॅप करणं हे काही बरोबर नाही. म्हणजे शासनानं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जास्त ढवळढवळ करू नये हा त्यातला एक भाग आहे. नंतर राष्ट्राच्या सीमेअंतर्गत कुठेही फिरण्याचा अधिकार हे आपल्याला माहिती की आपण आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कुठेही आपण फिरू शकतो. आपल्याला कुठलेही बंधन म्हणजे आपण समजा कर्नाटकात गेलो त्यांनी आपलं अडवायचं काहीच कारण नाही वगैरे वगैरे. नंतर आपला देश किंवा कोणताही देश सोडून जाण्याचा देखील अधिकार, जसं फिरण्याचा अधिकार आहे आपल्या देशामध्ये, राहण्याचा अधिकार आहे, माझ्या देशात जगण्याचा अधिकार आहे, तसं मला हा देश सोडून जाण्याचा देखील अधिकार आहे. असं वाटलं की नाही मला इथं माझं चरितार्थ चालत नाही किंवा मला काही वाटत नाही, मला असं वाटतं की मला बेटर प्रॉस्पेक्ट अमेरिकेमध्ये आहेत, चाललो मी तिकडं, तर तोही त्याला अधिकार आहे. असं नाही म्हणणार की तुला जाता येणार नाही, तू हुशार आहे, तुझ्यावर आम्ही खर्च केला आहे शासनानं आणि तुझा पैसा खर्च झालेला आहे तर इथंच राहायला पाहिजे. असं झालं असतं तर आपल्याकडचे जे इंजिनियर सगळे IT जे मध्ये आहे ते सगळ्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये तर ते गेलेच नसते, त्यांना आपण ठेवून घेतलं सगळं, कारण तुमच्यावर आम्ही खर्च केला, तुम्हाला शिकवलं, तुम्ही चला तिकडं निघून. पण तसा अधिकार आपल्याला असं करता येत नाही, तसं बंधन कायद्यानं घालता येत नाही, कारण तो त्याचा अधिकार असतो. लक्षात घ्या. नंतर दुसऱ्या देशात जाऊन राजकीय आश्रय घेण्याचा अधिकार. आता हे काय आहे लक्षात घ्या, तर हे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत फारसं घडत नसतं, पण कधी घडतं विशेषतः जे काही हुकुमशाही राष्ट्र आहेत किंवा काही छोटी छोटी राष्ट्र तिथे प्रॉब्लेम होतात की तिथली मिलिटरी सत्ता घेतात. का परवा झाले म्यानमारमध्ये की बर्मा देशामध्ये की त्या सैनिकांनी सत्ता ताब्यात घेतली, तिथले जे राष्ट्रप्रमुख असतात ते मग पळून जातात. पाकिस्तानामध्ये खूप असं झालेलं आहे, पूर्वीचे ते भुट्टो गेले, नंतर आता ते मधले दुसरे का अधिक हे गेले, हे सगळे मग काय करतात, पळून जातात आणि इंग्लंडमध्ये जातात, राहतात आणि त्यांचा आश्रय घेतात, राजकीय आश्रय घेतात. नाहीतर मग काय समजत नाही इथं राहायचं म्हणून ते मारतील ना लोक, कारण त्यांची हात सत्ता हिसकावून घेतलेली असते दुसऱ्या पार्टीनं म्हणा किंवा दुसऱ्या यंत्रणेनं, मग ते मारतात, म्हणून त्यांना भीती असते, म्हणून ते दुसऱ्या देशात जातात आणि राजकीय आश्रय घेतात. तसा आश्रय घेण्याचा अधिकार आहे.
नंतर आपल्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार, म्हणजे आपण ज्या ज्या राष्ट्रात जन्मतो त्या ठिकाणचं राष्ट्रीयत्व आपल्याला आपोआपच मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला वेगळ्या तऱ्हेसाठी काही फॉर्म भरण्याची किंवा काही गरज नाही, तुम्हाला तो मिळण्याचा अधिकार आहे. नंतर प्रत्येकाला विवाह करण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर प्रत्येकाला विवाह करण्याचा अधिकार आहे. अर्थात यासाठी विशिष्ट वय जी असतात ती त्या त्या राष्ट्राने ठरवले असतात की ह्या वयाच्या अगोदर तुम्हाला करता येणार नाही हा भाग, परंतु विवाह करण्याचा मात्र अधिकार आहे. आणि आता तर केवळ भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलच बरोबरच नव्हे तर समलिंगी व्यक्तीवर सुद्धा विवाह करण्याचा अधिकार काही राष्ट्रांनी मान्य केलेला आहे, सर्वच राष्ट्रांनी अजून मान्य केलेला नाही. तसंच संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार आणि संपत्तीपासून वंचित करण्यास प्रतिबंधसुद्धा. म्हणजे एखादी व्यक्ती आहे त्यांनी खूप पैसा असं लक्षात घ्या, हे जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेला असं गृहीत धरलेलं असतं आपण हा संपत्ती मिळण्याचा अधिकार म्हणतो. याचा अर्थ असा, तत्कालीन जे राष्ट्र असतं त्या राष्ट्राचे जे कायदे कानून असतात, समाजमान्य मार्ग असतात, समाजमान्य मार्गानं कायद्याच्या ह्या चौकटीत राहून कितीही पैसे मिळण्याचा अधिकार आहे. आणि ही जी संपत्ती मी साठवलेली आहे ती कुणालाही हिसकावून घेता येणार नाही. म्हणजे उद्या असं झालं की अलीकडे बऱ्याच वेळा आपण सहजपणे बोलतो, आपल्याला काय वेळा राग येतो, चीड येते आणि सगळे हे मग हे उद्योगपती जे आहेत का नाही यांचे पैसेच काढून घ्यावे सरकारनं, त्या अंबानीला नामुकाला ते टाटाला बिर्ला कशाला पाहिजे एवढे पैसे, सगळे शासनानं काढून घ्यावेत, शासनाला लागतात पैसे. तर असं करता येत नाही. लक्षात घ्या, असे नाही संपत्ती तुम्हाला जप्त करता येते, कारण तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी मिळवलेला आहे आणि त्याचा वंचना संपत्तीपासून वंचित करता नाही, कारण त्यांनी मिळवलेली संपत्ती आहे ती, हा त्यातला भाग आहे. लक्षात घ्या. तसंच तुमचं आमचं सुद्धा म्हणजे आपल्यासुद्धा संपत्तीपासून कोणाला वंचित करण्याचा प्रतिबंध आहे. म्हणजे शासन असो, एखादी यंत्रणा असो, म्हणजे बँक असेल तरीसुद्धा. मात्र लक्षात घ्या, हे सगळं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे गोष्ट गृहीत धरतो की ही संपत्ती तुम्ही वैध मार्गाने मिळवलेली आहे हे तुम्हाला मान्य सिद्ध करावं लागतं. विचार करण्याचे स्वातंत्र्य, स्वतःची बुद्धी वापरण्याचे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या मनाप्रमाणे धर्माचरण करण्याचा देखील अधिकार आहे. आपण म्हणतो आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, म्हणजे स्वतः विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि स्वतःचं मत मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे. मग ते भाषणातून असेल, लेखनातून असेल, बरोबर आहे. तर ह्या मार्गाने आपण आपलं मत, आपले विचार व्यक्त करू शकतो, हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि स्वतःचे मनाप्रमाणे धर्माचरण करण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे मी कारण आपण जन्म जेव्हा घेतो तेव्हा आपण काय ठरवलेलं नसतं ना, हा काय माझा चॉईस नसतो मी कुठल्या धर्मात जन्म घ्यावा ते. परंतु मला असं वाटलं, मी जसं मोठा झालो, अभ्यास केला आणि मला असं वाटलं की नाही, मला हा जो मी ज्या धर्मात जन्माला आलो आहे त्या धर्मातल्या रूढी परंपरा वाईट आहेत, चुकीच्या आहेत, मला पटत नाही, पण अमुक धर्म जो आहे मला जास्त रास्त वाटतो, तर मग मी त्या धर्मात स्वीकारायला काहीच हरकत नाही. तर तो तसा स्वीकारू शकतो, कारण हा त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय असतो आणि त्याला हा अधिकार हा आपल्याला ह्युमन राईटनं दिलेला आहे, ह्युमन राईट म्हणून मिळालेला आहे. तर शांततापूर्ण एकत्र राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे एका समूहात राहण्याचा देखील आपला अधिकार आहे. जसं आपण समूहात राहतो आहे, पण लक्षात घ्या शांततापूर्ण एकत्र राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखाद्या समूहामध्ये आपल्याला राहायचं असेल तर असं म्हणता येणार नाही तुम्हाला की आमचे तू राहू नको म्हणून एखाद्याला. तर तो जर तुम्हाला त्या समूहाला त्रासदायक होणार नसेल, तर ती शांतता बिघडत नसेल तर त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे. तर स्वतःची मते बनवण्याचा व व्यक्त करण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे मी एखाद्या राजकीय प्रणालीच्या विरोधात माझी मतं असतील, शासनाच्या विरोधात मतं असतील, तर ती मला मतं बनवता येते. म्हणजे आता आपल्याला वाटतं की आता आमच्याकडे आपल्याला माहिती आहे किंवा एक कम्युनिझमचे काही फिलॉसॉफी असते, भाजपवाल्यांची काही फिलॉसॉफी आहे, काँग्रेसवाल्यांची काय आहे, राष्ट्रवादीवाल्यांची काय फिलॉसॉफी असेल. आणि मग मी त्यापैकी कुठलंच एखादं मला पटते, मी विचार करतो आणि मग तसं मी मत बनवतो आणि ते व्यक्त करण्याचा देखील अधिकार असतो. कुठल्याही मार्गाने व्यक्त करण्याचा तुम्हाला अधिकार मिळाला आहे. लक्षात घ्या. नंतर तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही ज्या समाजात राहताय तर त्या समाजामध्ये काही वेळेला असं होण्याची शक्यता असते की सामाजिक प्रथांच्यामुळं तुम्हाला त्रास दिला जाण्याची शक्यता असते. तर असा त्रास मिळण्यापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या समाजात राहता त्या एका विशिष्ट जातीमध्ये राहता, त्या जातीमध्ये च्या वेगळ्या पेक्षा
वेगळ्या जातीतल्या मुलीशी विवाह केला किंवा त्या उलटं असं म्हणू आपण की मुलीने मुलाशी किंवा मुलांनी मुलीशी असा विवाह केला, आंतरजातीय विवाह केला, तर कदाचित एखादा जो काही गट, सामाजिक गट असेल, मी समजा एका विशिष्ट समाज समूहाचा आहे, मी अशी घटना केलेली आहे किंवा गोष्ट केलेली आहे, तर कदाचित मला तो माझी जात असते ती मला जात त्रास देते, मला जगू देत नाही, मला त्रास देते, मला वाईट टाकते. आपण पाहतो जात पंचायत अमुक तमुक असतात आणि मग त्याला त्रास होतो. तर असं अशा ह्या जात पंचायतीपासून, त्या जातीपासून, त्या समूहापासून मला सामाजिक संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे मी केवळ हे कृत्य केलं, आता मी काही बेकायदेशीर कृत्य केलं, नीट लक्षात घ्या, मी बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही, परंतु त्या जातीला असं वाटतं की हे आमच्या जातीच्या काही परंपरेमध्ये, प्रथेमध्ये बसत नाही, म्हणून मला त्रास होणे शक्यत असते. तर असा त्रास त्याला देता येणार नाही किंवा तशा त्रासापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. तर प्रत्येक व्यक्तीला काम करण्याचा, नोकरी निवडण्याचा, तसेच बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. म्हणजे काय पहा की मला मी काही काम करायचं आहे ते मी ठरवणार आहे किंवा अमुकच काम केलं पाहिजे तू, असं काही नाही. तुम्ही सांगितलं नाही मला सफाई काम करावं लागेल, काय तू माझा नोकर आहेस ना, असं चालणार नाही. मला नोकरी निवडण्याचा माझा अधिकार आहे, बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. मला काम करायचं, मी मला काम काहीतरी दिलंच गेलं पाहिजे. आणि म्हणून मग आपण याच्या आधारानं आता अलीकडे जे आपण करतो ना की जे कायदे केलेले आहेत की 100 दिवस तुमची महात्मा गांधी जे काही मनरेगा जी काही योजना आहे शासनाची, सर्वांना काहीतरी काम मिळालं पाहिजे प्रत्येकाला, अशी काही तरतूद आपण आपल्या ह्याच्यामध्ये सरकारनं केलेली आहे. याचं कारणच असं असतं कारण त्याला काहीतरी काम मिळालं पाहिजे, म्हणजे बेकारीपासून त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे त्याचं जे काही हक्क आहे तो हक्क त्याला मिळावा यासाठी म्हणून आपण ती तरतूद केलेली असते. म्हणजे प्रत्येकाला काम करण्याचा हा अधिकार आहे. आणि नोकरी निवडण्याचा म्हणजे नोकऱ्या खूप उपलब्ध आहेत, पण मी कोणती करावी हा माझा चॉईस असेल. म्हणजे असं नाही करताना तुम्हाला की अमुकच कर, असं आपण त्याला सक्ती करू शकत नाही. नंतर समान कामाला समान वेतन मिळण्याचा अधिकार. म्हणजे आता या ठिकाणी पहा की हे कशासाठी आहे. एक साधी गोष्ट आहे की आपल्याकडे आपण पाहतो विशेषतः सुशिक्षित वर्गामध्ये किंवा वरच्या कॅटेगरीमध्ये हा प्रॉब्लेम फार येत नाही. आपल्याकडे कसं होतं की समजा प्राध्यापक आहे आणि प्राध्यापिका आहे, त्यांना समान वेतन आहे, दोघं सारखंच काम करतात, दोघांना समान वेतन मिळतं. म्हणजे इथं पुरुष आणि स्त्री असं म्हणून आपण वेतन वेगळे केलेलं नाही, कारण काम समान आहे म्हणून त्याला समान वेतन. पण तेच मात्र आता खाली जेव्हा तुम्ही एक शेतमजूर असेल किंवा कामगार बांधकाम मजूर असेल, तिथं मात्र पुरुषाची मजुरी वेगळी आणि स्त्रीची मजुरी वेगळी. तर हे बरोबर नाही. हां, आता जर पुरुषाचं काम वेगळं आणि स्त्रीचं काम वेगळं असेल तर तसं व्हायला हरकत नाही. पण जर पुरुषाला आणि स्त्रीला जर समान काम असेल तर मात्र तिथंसुद्धा त्यांना समानच वेतन मिळालं पाहिजे, हा त्यातला भाग आहे. नंतर ट्रेड युनियन स्थापन करण्याचा आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. आता हा कशातनं आलेला लक्षात घ्या. कारण काही राष्ट्रामध्ये, हुकुमशाही राष्ट्रामध्ये अशा तुम्हाला संघटना स्थापन करता येत नाहीत. तर अशा संघटना तुम्ही स्थापन केल्या की ती सरकारच्या विरोधात तुम्ही त्या संघटनेचा उपयोग करू शकता. आणि म्हणून अशा युनियन स्थापन करायला तिथं बंधन असते. मग असं होऊ नये म्हणून काय केलेलं आहे की असं नाही, तर तुम्हाला अशा आपल्या ज्या काम करतो आपण त्या कामगार संघटना स्थापन करणं किंवा त्या एखादी संघटना पहिली असेल त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी होणं याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. कुठल्याही राष्ट्राला अशा प्रकारची ट्रेड युनियन स्थापन करण्यापासून किंवा त्या ट्रेड युनियनमध्ये सहभागी होण्यापासून कोणाला वंचित करता येणार नाही, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तसं स्वतःच्या मुलांचे समाजापासून संरक्षण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे इथे स्वतःच्या मुलांचं म्हणजे थोडक्यात असं म्हणतो आपण आपल्या कुटुंबाचं म्हणूया, आपल्या कुटुंबाचं किंवा मुलांचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. कारण हे जे काही माझं कुटुंब आहे या कुटुंबाचं संरक्षण, जसं स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे तसं माझ्या ह्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. एक सिनेमा होता पहा दृश्यम नावाचा, दृश्यम नावा सिनेमा, आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब म्हणजे तो मानतो की ते कुटुंब माझं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे त्यासाठी तो गुन्हा करतो, म्हणजे तो त्याला चुकीचं आहे सगळं ते. पण त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य फार महत्त्वाचं आहे की माझी फॅमिली लक्षात, मी ह्यासाठी वाटेल ते करतो. तसं या ठिकाणी वाटेल ते करणं म्हणजे असं ह्याचा अर्थ असा होत नाही की कायद्याच्या पलीकडे जाऊन काही करणं. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपण मॅक्झिमम प्रयत्न करत असतो, प्रत्येकजण करत असतो आणि तसं करण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी जे त्या देशाचे म्हणा किंवा जे कायदे असतील समाजाचे ते कायदे मोडून करणं अपेक्षित नाही. तर त्या समाजापासून संरक्षण म्हणजे असं झालं पहा की मी म्हणलं मला की मगाचंच आपण उदाहरण थोडंसं एक्सटेंड करूया
की समजा मी एखाद्या आंतरजातीय विवाह केलेला आहे आणि त्यापासून मला मुलं झाली, तर ती जी मुलं आहेत त्या मुलांना माझ्या जातीतली म्हणा किंवा माझ्याशी आसपासची म्हणा समाजातली लोक त्रास द्यायला लागले की ते तुमची मुलगी ते वेगळ्या जातीचे आहेत किंवा असे संकरामध्ये निर्माण झाले आहेत, तर अशा मुलाचं संरक्षण करण्याचा अधिकार मला आहे, अशा अर्थानं या ठिकाणचं आहे. नंतर प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आता या ठिकाणी शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन असं नाही, किमान शिक्षण आपण म्हणतो त्याला आपण हल्ली म्हणजे एलिमेंटरी स्कूल म्हणून आपण त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असं काल सुप्रीम कोर्टात एक केस झालेले निकाल झालेला आहे की हायर एज्युकेशन घेण्याचा त्याचा हक्क नाही, परंतु शासनानं संधी पुरवावी त्यांना. म्हणजे त्याला घ्यायचं असेल त्याला तेही घेऊ देत शिक्षण, म्हणजे असं नाकारता येणार नाही त्याला. मला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, घेऊ शकतो तो, पण त्याला मग फक्त काय होतं की खालचं जे शिक्षण आहे त्यासाठी खर्च शासन करतं, वरचं असेल तर तुमच्या मनानं घ्या, तुमच्या परवडा असेल तर घ्या, ते घेऊ नका, पण तुम्हाला ते घेता येईल. म्हणजे तुम्ही किंवा विशेष जातीचा, धर्माचा, वंशाचा किंवा आणखी कुठल्या ह्याचा आहे म्हणून तुम्हाला शिक्षण हायर एज्युकेशन नाकारता येणार नाही. पूर्वी असं नाकारलं जात असेही, लक्षात घ्या, असं नाकारलं जात असेही म्हणून हे करावं लागलेलं आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार म्हणलेले आपण काय. नंतर पालकांना त्यांच्या मुलांना त्यांनी कोणते शिक्षण द्यावे याचा अधिकार. आता बाकी आपल्या मुलांना मी कोणतं शिक्षण द्यावं, इंग्रजी मीडियममध्ये घालायचं का मराठी मीडियममध्ये घालायचं, हा माझा अधिकार आहे. म्हणून तर आपल्याकडे काही प्रश्न पण निर्माण झाले, लक्षात घ्या, की शासनाला असं वाटतं की लोकांनी बहुतेक आमच्या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना घालावं, पण सरकार लोकांना सक्ती नाही करू शकत की बाबा तुम्ही मराठी मीडियममध्येच मुलांना टाका म्हणून. त्यामुळे काही पालक इंग्रजी माध्यमामध्ये टाकतात. याही पलीकडे जाऊन काही लोक असे आहेत की ते विशिष्ट आम्ही तुमच्या शाळेत घालणारच नाही, इंग्रजी मीडियममध्ये नाही, मराठी मीडियममध्ये नाही, आम्ही आमच्या गुरुकुलामध्ये घालतो, कुणी म्हणते आम्ही आमच्या मदरस्यामध्ये घालतो. हे असं सगळा प्रकार झाला. आणि म्हणून मग वादसुद्धा एक निर्माण झाला होता मध्ये, जेव्हा RTE पास केला, राईट टू एज्युकेशन जेव्हा पास केलं 2009ला, तेव्हा एक वाद असा निर्माण झाला. RTEमध्ये काय म्हणलेलं आहे आपण, सर्वांना मोफत सार्वत्रिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मिळण्याचा अधिकार आहे. मग हे एकदा मान्य केल्यानंतर शासनाची ही जबाबदारी राहते की ह्यांना सगळं शिक्षण पुरवण्याचं. प्रॉब्लेम असा झाला की मग असं शिक्षण द्यायचं असेल तर सगळ्या शाळा अशा चांगल्या गुणवत्तापूर्ण केल्या पाहिजेत. म्हणून आपण पाहिलं असेल मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्या शासकीय शाळा ज्या आहेत त्या सगळ्या थोड्याशा अगदी पॉलिश झाल्या, सगळ्या स्वच्छ झाल्या, सुंदर झाल्या, शिक्षक गुणवत्तापूर्ण झाली, त्यांना ते TET पास व्हावी लागली वगैरे वगैरे सगळं. म्हणजे कारण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पण हमी दिली त्यांना. परंतु झालं असं की काही लोकांचं म्हणालं की आम्ही त्या शाळेत नाही घालणार. मग मदरसे जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये हा प्रॉब्लेम सिरियस झाला की मदरसेमध्ये आम्ही आमच्या मुलांना घालणार, आम्हाला नको तुमचं शिक्षण, तुमचा पैसाही नको, तुमचं शिक्षणही नको. पण असं चालणार नाही, कारण RTEमध्ये सगळ्यांना म्हणले आपण ना, आपण देशातल्या 6 ते 14व्या गटातला प्रत्येक मुलगा मुलगी असं म्हणलं, आणि मग त्यामुळे इथं थोडंसं कॉन्ट्रडिक्शन आलं आणि म्हणून थोडेसे काही प्रॉब्लेम त्या क्रिएट झाले. आता हळूहळू थोडेसे ते सौम्य झाले प्रॉब्लेम. आता बऱ्यापैकी मला वाटते लोक देखील मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. पण लक्षात घ्या ते कायद्याचे कसे परिणाम होत असतात तसं ते उदाहरण आहे काय. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा अधिकार आहे. ते कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, वंशाचा असेल, तर त्यात मला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर मला भाग घेता येईल. काही वेळेला एखाद्या जातीच्या गटामुळं म्हणा किंवा शासनाच्या नियमामुळं म्हणा किंवा आणखी कोणाच्या एखाद्या वंशाच्या ह्याच्यामुळे किंवा भाषेच्या गटामुळे सुद्धा त्यावेळेला हे त्रास होण्याची शक्यता असते, एखाद्या गट समूहाकडून त्रास दिला जाण्याची शक्यता असते. अगदी उदाहरण तुम्हाला सांगायचं तर सलमान खाननं काहीतरी गणपतीच्या ह्याच्यामध्ये उत्सवामध्ये भाग घेतो असं काहीतरी मी असं ऐकलं होतं. आणि त्याच्यावर सुद्धा मग खूप टीका वगैरे त्यांच्या समूहाकडून काही झाली, काही लोकांच्याकडून झाली, किंवा म्हणजे भाऊ कदमांच्या घरी गणपतीची पूजा केली, काही चित्र दाखवलं, मग त्याच्यावर सुद्धा वाद उठलं वगैरे वगैरे. पण तो त्याचा अधिकार आहे, लक्षात घ्या, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. तो कुठल्या ह्याचा त्याला असं वाटलं बा, म्हणजे समजा जरी सलमान खान जरी मुस्लिम असलं त्याला असं वाटलं की नाही बा मला हा हिंदूचा सण आहे ना, मला या सहभागी व्हायच्या काय हरकत नाही. किंवा एखादं हिंदू मुलं आहेत आणि त्यांना असं वाटतं की तेव्हा पंजाची मिरवणूक निघते मुस्लिमांची, पण काही मुलं अशी असतात की कुठल्याही धर्माची त्यांना ते लेझी म्हणून नाचायलाच आवडतं, फक्त ते कुठल्या धर्माचं असेल तर त्यांचा तो अधिकार असेल ते आपल्याला काढून घेता येत नाही. नंतर वैज्ञानिक संशोधनातून निर्माण झालेल्या शोधांची किंवा साहित्य कृतीचे नैतिक व भौतिक संरक्षण करण्याचा अधिकार. म्हणजे जे शोध लागतात, लक्षात घ्या, ते शोध आहेत आणि काही लोकांना काही चांगले ग्रंथ निर्माण झाले असतील तर त्याचं संरक्षण करण्याचा देखील आपला अधिकार आहे.
मध्ये आपल्याला माहीत असेल की असे काही वाद होतात की सलमान रश्दीने काहीतरी पुस्तक लिहिलं आणि मग ते कोणाला तरी कुठल्या तरी गटाला ते मान्य नाही असं वाटलं, तर नाही असं नाही करून चालणार तुम्हाला. तर ते आपल्याला त्या पुस्तकाचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे मला, की मी ठेवणार, मी जपून. हे तुम्हाला हे करता येणार नाही, नष्ट करता येणार नाही. तर हा मला मिळालेला अधिकार आहे. किंवा वैज्ञानिक शोधातून सुद्धा, म्हणजे आपल्याला माहिती असेल आपल्या इथंच असं नाही, पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत गेलेल्या आहेत. असं समजायचं काही कारण नाही की उलट मी असं म्हणतो नेहमी की भारतातल्या लोकांना खूप खूप आधीपासूनच खूपच नागरी जीवनाचे फायदे मिळालेले आहेत त्या आपल्या घटनेमुळं. त्या मनानं पाश्चात्य राष्ट्रातल्या लोकांना, नागरिकांना हे भांडून मिळवावे लागलेले आहेत. आपल्याला काहीच करावं लागलं नाही. आपले सगळे मोफत मिळालेले आहेत, सगळे काही हे संरक्षण मिळाले. जे फार तिकडे गॅलिलिओला तेवढं त्यांनी संशोधन करून सुद्धा त्याला ते प्रसिद्ध करता येत नव्हतं का? तर तत्कालीन जे काही समाज रचना होती आणि त्याची समाजाची जी काही मतमतांतरं होती ती विसंगत होतं. त्याला खूप त्रास झाला होता. म्हणजे हा जो सगळा भाग असतो तर त्या दृष्टीने संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आता हे जे सगळे अधिकार असतात हे पाळले जातात का त्या देशामध्ये? म्हणून प्रत्येक देशामध्ये एक मानव अधिकार आयोग असावा अशी एक कल्पना आहे. आणि मग आपल्याकडे जो मानव अधिकार आयोग आहे तो त्याची रचना अशी पहा. त्याचे जे अध्यक्ष असतात ते सर्वोच्च न्यायाधीश असतात किंवा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले एक न्यायाधीश असतात. नंतर मानव अधिकाराची माहिती असणाऱ्या 2 तज्ज्ञ व्यक्ती, त्यात एक महिला असावी लागते आणि एक जेंट्स अशा अर्थानं. म्हणजे दोन्ही महिला असू शकतील पण दोन्ही जेंट्स असणार नाहीत. एक जेंट्स आणि एक महिला मग असेल अशा अर्थानं. म्हणजे एक तरी महिला असली पाहिजे. आपल्याला माहीत असेल मध्ये एक मला वाटतं जयश्री पाटील ज्यांनी आता हे परवा हे प्रकरण परमसिंहासन काय ते काढलं प्रकरण, ते जयश्री पाटील ज्या होत्या त्या आपल्या राज्य महिला आयोगाच्या त्या अभ्यासक होत्या आणि आयोगाचे सदस्य होत्या. आणि माहिती अधिकारी, मानव अधिकार जो आहे ह्याच्या संदर्भात खूप माहिती असणाऱ्या तज्ज्ञ अशा व्यक्ती मानल्या जातात. त्या बाई आहे त्या तशा अर्थानं. नंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष. आणि ह्या सर्वांची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपतीकडून होते. म्हणजे हे आपोआप होत नाहीत तसे, यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. आता हे सगळेच आपण अध्यक्ष पाहिले हे कुणाचे आहेत नीट लक्षात घ्या. अनुसूचित जाती, जमाती, महिला आयोग, काय अल्पसंख्याक, बाल हक्क, हे काय आहे? तर हे असेच समाज घटक आहेत ज्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. बहुसंख्याक समाजाकडून अन्याय होण्याची शक्यता वाटते आणि म्हणून मग हे ज्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता वाटते म्हणून असे आपण आयोग अगोदर तयार केलेले आहेत. आणि म्हणून या आयोगाचे अध्यक्ष जे आहेत तेच मानव अधिकाराच्या आयोगामध्ये आपण त्यांना घेतलेलं आहे. म्हणजे मग की या लोकांच्यावर अन्याय होणार नाही असं आपण गृहीत धरलेलं आहे. आता हे जे मानव अधिकार, हा जो मानव अधिकार आयोग आहे हे तसंच राज्य मानव अधिकार देखील आहे, ते देखील काम करतो. आणि आपल्याकडे मग हे कधी होतं पहा, आपल्या कधीतरी अशी काही पेपरला बातमी त्यावेळेला आपल्याला थोडीशी आठवण्याची येते की एखाद्या अतिरेक्यानं एखादी वाईट घटना केली की आपण लगेच मग त्याला काहीतरी कोणतरी करतं की त्याला फाशी द्या, मग अशी शिक्षा होते. त्याने 4 माणसं मारली, मग त्याला काय त्याची काळजी करायची आपल्याला तर नाही. मग तो काय करतो, तो मानव अधिकाराचा तो आपल्याला वापर करत असतो, उपयोग करून घेत असतो. आणि त्याला मग मानव अधिकाराच्या एका आधारानं तो खटला लढवत असतो. त्याच्या पुढं काय हवं असेल होईल. परंतु होतं कसं पहा की इथं आता हा जो मानव अधिकार आहे हे आयोग जो आहे, केंद्रीय मानव अधिकार आयोग असू देत किंवा राज्य मानव अधिकार आयोग असू देत, तर प्रॉब्लेम इथं फक्त आपल्याकडे असा आहे की हे जे आयोग आहेत हे आयोग एखाद्या घटनेमध्ये लक्ष घालू शकतात, चौकशी करू शकतात आणि त्याच्या संदर्भातली शिफारस संबंधित सरकारला करू शकतात. मात्र हे आयोग हे शिक्षा करू शकत नाही. म्हणजे असं वाटलं की शासनानं, एखाद्या राज्य शासनानं एखाद्या व्यक्तीला बळजबरीने डांबलेलं आहे किंवा अमानवी शिक्षा केलेली आहे आणि त्या केंद्रीय मानव अधिकार आयोगाला असं म्हटलं की हे गैर आहे, हे चुकीचं आहे, तरी देखील केंद्रीय मानव आयोगाला त्या राज्याला शिक्षा करता येत नाही. की त्या व्यक्तीला, एखादी व्यक्ती असेल किंवा एखादं स्टेट असेल
शिक्षा करतात नाही, फक्त शिफारस करता येते की असं असं झालेलं आहे असं लक्षात आणून देता येतं. ही त्याची मर्यादा असते. तरी देखील हे जे काही मानवी हक्कायोग जे आहेत यामुळं खूपच म्हणजे इव्हन व्यक्तीलाच नव्हे तर शासनालासुद्धा एक चांगला धाक निर्माण झालेला आहे. त्यामुळं मनमानी काही कुठल्या शासनाला करता येत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण संपूर्ण जगामध्ये एक केवळ एक भारतीय म्हणून नव्हे, महाराष्ट्रीयन म्हणून नव्हे, किंवा विशिष्ट जातीचा म्हणून नव्हे, विशिष्ट धर्माचा म्हणून नव्हे, तर एक मानव म्हणून जगण्यासाठी आपण पात्र आहोत. आणि आपल्याला हे संरक्षण या मानव अधिकारानं दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची जाणीव आपण निर्माण केली पाहिजे.